अंजनगाव सुरजी तालुक्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यासाठी नागरिकांचा मोठा विरोध होत आहे। स्मार्ट मीटर बसू नये म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपसभापती महेश खारोडे यांनी विरोध करून स्मार्ट मीटर बसू नये अन्यथा मी न्यायालयात याचिका दाखल करणार असे म्हटले आहे। सविस्तर वृत्त असे की गोरगरीब नागरिकांना भीती दाखवून मीटर बसविण्यात आले आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी सामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लागणार नाही असे आदेश दिले। मग शासनाची दुटप्पी भावना का? स्मार्ट मीटरची किंमत वीज बिलातून वसुली केली जाणार आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत आमसभा बोलावून लावलेले मीटर त्वरित काढून साधे मीटर लावावे, वीज ग्राहकांची फसवणूक थांबवावी अशी मागणी महेश खारोडे यांनी केली आहे। साध्या मीटरच्या वीज बिलाने नागरिक वैतागले आहेत, अव्वाच्या सव्वा बिल येत आहे, तर दुसरीकडे वीज महावितरण कंपनी राज्यातील सर्व ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर लावण्याची घोषणा करीत आहे। तसेच हे मीटर कंपनीच्या खर्चाने लागणार अशी खोटी दिशाभूल करणारी जाहिरात करण्यात आली, तरी विद्युत वितरण कार्यालयावर जाऊन स्मार्ट प्रीपेड मीटर लावू नये अशा तऱ्हेचे निवेदन महावितरण कंपनीचे तुषार गांजरे यांना नागरिकांनी दिले आहे। हे जे मीटर बदलाचे काम आहे हे मुख्य कार्यालयाद्वारे काढण्यात आलेले आहे। हे फक्त अंजनगाव तालुका नाही, म्हणजे पुरा महाराष्ट्रात सगळीकडे बदलणं चालू आहे। तर त्याबद्दल तुमचे आता जे म्हणणं होते की अर्ज दिले की नाही बा हे मीटर बदलणं बंद करायचं आहे बा, यावरती मी साहेबांना थोडंसं बोलून काय करता येईल, काय तोडगा काढता येईल ते मी विचारून करतो। आतापर्यंत तालुक्यात किती बसवले साहेब? आपल्या अंजनगाव सुरजी तालुक्यात आतापर्यंत किती बसवले मीटर? आता मीटर किती बदलले? 4500 जवळपास मीटर बदलले गेले आतापर्यंत। पहिले आधीची मीटरची किंमत किती होती म्हटलं? जुने मीटर आधीचे जुने मीटर होते, साधे मीटर आधीचे होते, त्याची किंमत जवळपास काय म्हणलं तरी 890च्या जवळपास होती। आणि आताचे नवीन? आता ते नवीन जे आहे स्मार्ट मीटर त्याची किंमत जास्त आहे। किती? 12,000। बरं, हा जो खर्च आहे हा गोरगरीब जनतेच्या खिशातून जाणार आहे ना की आपल्या कंपनीकडून मिळते? सध्या याबद्दल मी तुम्हाला म्हणजे त्याबद्दल नाही सांगू शकत, ते काही त्याच्यामध्ये दिलेलं आहे नाही दिलेलं आहे असं कुठे तिथं टाकलेलं नाही। तुम्हाला त्या ज्यांच्या ग्राहकाच्या घरी जबरदस्तीने बसवण्याचा अधिकार आहे का? जबरदस्तीचा नाही विषय, हे ऑर्डर दिलेली आहे हेड ऑफिसवरून, आणि ज्यांना जे ऑर्डर दिलेली आहे ते त्यांच्या हिशोबानं काम करून राहिले। त्यांना एक यादी दिली जाते की हे मीटर बदलवायचे आहे, तर ते यादीनुसार ते बदलतात। महाराष्ट्र शासनाचे आदेश आहेत का असे की स्मार्ट मीटर लावून? हेड ऑफिसचे आदेश, महाराष्ट्र शासनाचे नाही आहे। महाराष्ट्र शासनाचे आहे की माहित नाही, पण मला हेड ऑफिसचे आहे हे तुम्हाला सांगतो। हेड ऑफिसने ऑर्डर सक्तीनं मीटर बसवण्यात आलं आहे का? बसवच लागते का सक्तीनं? मीटर बसवण्याचं काम त्यांना निविदा काढलेली आहे, त्या हिशोबाने ते काम करू। बरं, ग्राहक घरी नसताना तुम्ही कसे काय मीटर लावले पण त्यांच्या घरी? ग्राहक घरी नसताना असे काही लावले गेलेले नाही। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।